तुम्ही किंवा तुमच्या लहान मुलांना मँगो फ्रुटी, मँगो मिल्कशेक, मस्तानी, मँगो लस्सी अथवा मँगो आईस्क्रीम, मँगो बर्फी अशी आंब्याच्या पल्पासून तयार होणारी पेय देत असाल तर ही बाब तुमच्या मुलांसाठी अत्यंत धोकादायक अथवा जीवघेणी देखील ठरू शकते। यासाठी वेळी सावध होऊन मुलांच्या आरोग्याशी खेळ करणारे बाजारातील भेसळयुक्त पदार्थ देणे थांबवा। राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या विविध छापेमारीमध्ये आरोग्याशी अत्यंत धोकादायक अशी माहिती पुण्याच्या पुरंदर येथून समोर आली आहे। आंब्यापासून पल्प निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये ताज्या आंब्याऐवजी मोठ्या प्रमाणात कुजलेले, काळे पडलेले आणि अतिशय घाणेरडी दुर्गंधी येणारे आंबे वापरले जात होते। या ठिकाणाहून तब्बल 5700 किलो सडलेले व हलक्या प्रतीचे आंबे मँगो पल्प बनवण्यासाठी वापरण्यात आल्याचे धक्कादायक निदर्शनास आले आहे। तसेच भेसळीच्या संशयावरून 2500 किलो आंबा पल्प देखील जप्त करण्यात आला आहे। तर संबंधित आस्थापनेचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना देखील निलंबित करण्यात आला असून अन्य एके ठिकाणी 18 किलो पॅकबंद आणि 710 किलो सुटा हापूस आमरस देखील जप्त करण्यात आला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही। तसेच सडलेल्या मालावर प्रक्रिया करून नफा कमावणाऱ्यांची दुकाने कायमची बंद देखील केली जातील। अन्न भेसळ हे एक गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे। दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवू। नागरिकांनीही अशा कंपन्यांच्या उत्पादनापासून सावध राहावे आणि संशयास्पद वाटल्यास तात्काळ तक्रार करावी, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईनंतर बोलताना कठोर शब्दात इशारा दिलाय। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका।